कोहली आर्य संघाचा संघ नाही किती यायचा आहे. सुनील आर्य संघाचा संघ नाही यांनी यायचं आहे आणि तेजस नरे यांना भेटायचं आहे. चला मॅच ऑन असेल दोन्ही संघासाठी 4 ओव्हरची मॅच आणि एक ओव्हरचा बॅटिंग पॉवर प्ले असेल तो म्हणजे एका बाजूला विरजोली आणि एका बाजूला पांगलोली दोन बलाढ्य असे संघ. बघूया 4 षटकांमध्ये पांगलोली संघ कितीचा फायटिंग स्कोर ठेवल तो म्हणजे विरजोली संघासमोर. स्ट्राईकला चेतन नॉन स्ट्राईकला अमित दोन सलामीवीर दाखल झालेत. दोन्ही राईट हँड बॅट्समन आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी आलाय पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी अमित. स्ट्राईक एंडला चेतन नॉन स्ट्राईक एंडला अमित असेल आणि गोलंदाजी मार्कवर सुद्धा अमित सुतार. फुल टॉस बॉल त्याला पेटकवला मिड विकेटच्या दिशेला वन बाउन्स जाईल सीमारेषेच्या पार येतोय पहिल्या बॉलवर सीमा पार षटकार. कम ऑन डीजे. लो फुलटॉस होता त्याला पार केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी आणि आता एक तुम्हारी तो एक हमारी आणि सुंदर क्षेत्ररक्षण होत पाहायला मिळते तिकडे विरजोली संघाकडून आणि ही लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येतोय. धावफलकावर धावा लागल्या तर 7. अमित यांची गोलंदाजी मारा करेल आणि पहिल्या बॉलवर सन्मान देतो. एक मिड विकेटचा क्षेत्ररक्षण येतोय बॉलला फेकची फेकी करतोय आणि या बॉलवर धावा मिळतील. एक धावेच्या मोबदल्यात धावफलकावर धावा जमा झाल्यात 8 धावा ऑन बोर्ड टीम पांगलोली. आणि आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न बॉल चाललाय सरळ स्टंपच्या वरून आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर वापसी करतोय अमित सुतार आपल्या टीमसाठी टीम जयहनुमान विरजोलीसाठी. चेतनच्या पुढच्या बॉलला फेकून दिलाय बॉलला कव्हर रिजनला वन बाउन्स जाईल सीमारेषा ओलांडून चौकार. कम ऑन डीजे. त्याचा चेतन साडी चेतन रिव्हर्स अटॅक केलाय बॉल आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे पॉइंट रिजनला. ही एक धावेने धावफलकावर धावा जमा झाल्यात अर्थातच 13 ऑन बोर्ड टीम पांगलोली विदाउट लॉस. सुंदर गोलंदाजी अमित सुतार कडून पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. विरजोली संघासामने जर टार्गेट ठेवायचं असेल तर 40-50 नाही 65 तरी ठेवावा लागेल पांगलोली टीमला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. बघूया दुसरा गोलंदाजा पल्लवीश धुमाल आपल्याला पाहायला मिळते विरजोली संघाकडून. एक ऑलराऊंडर खेळाडू समोर असेल चेतन आणि चेतन याने अगोदरच्या ओव्हरवर हल्ला चढवला होता तो म्हणजे अमित सुतार यांच्यावर आणि आता त्याच पद्धतीत पल्लवीश धुमाल. बघूया कशा पद्धतीत गोलंदाजी करतील. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या त्या रोखायच्यात. पल्लवीचा पुढचा बॉल काही समजला नाही. बॉल सरळ स्टंपच्या वरून निघून गेला आणि निर्धाव बॉल येतोय. पहिलाच बॉल सुंदर टाकला. आतापर्यंत 13 धावा झाल्या त्या म्हणजे टीम पांगलोलीच्या किती धावांमध्ये मजल मारेल पाहणं गरजेचं असेल. आणि हा लेग साइडच्या दिशेला कटवलाय बॉल चाललाय वन बाउन्स डी बाउन्स डी बॅक टू स्क्वेअर लेगला हा जातोय धरतीचा फटका. चौकार येतोय चेतनच्या बॅट मधून.
पंचांनी घोषित केलेली लेग बाय स्वरूपात ही 1 धाव. धावफलकावर धावा लागल्या आता 18 धावा लागलेल्या आहेत. दुसरं शतक चालू आहे पल्लवेशांचं आणि प्लेयरला थोडी इंजरी झालेली आहे. सुंदर सुरुवात करून दिली पांगलोली संघाने. आपल्या टीमसाठी जी गरज असे सलामीवीर कडून त्याच पद्धतीची फलंदाजी आक्रमण केले. पहिल्या ओव्हर पासून पहिला अमितवर हल्ले चढवले. त्याच्यानंतर आता पल्लवेशवर सुद्धा एक चौकार आलाय. नेक्स्ट बॉल पल्लवेशांचा. हो आणि सुंदर यॉर्करचा चेंडू टाकलेला. बॅटची लिडिंग एज येतो यशांच्या मागे अमित. नागती करणार नाही कोणती चुकी. मिळतोय पहिला विकेट. कमॉन डीजे. दुसरं शतक चालू आहे. अक्षय कास हा नवीन फलंदाज नंबर 3 क्रमांक वालेला आहे. फलंदाजीला सुरुवात चांगली करून दिली अमित आणि चेतन यांनी आणि अमित यांचा विकेट गेला. मात्र तशीच ती सुरुवात कायम ठेवायची असेल तर अक्षय यांना सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. कारण की 24 बॉलची मॅच आहे. 60 धावा तरी फायटिंग स्कोर असेल विरजोली समोर. आणि पल्लवेशाने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्याने एक चौकार खाल्ला मात्र एक विकेट सुद्धा घेतली. 18 धावा आणि आता हा मारलाय लॉंग ऑनला. बॉलवर एक धाव फिकी झाली. धावफलका 1 धाव जमा झाली आणि धावफलका धावा लागतील 19. 1 लॉस टीम पांगलोली. पहिला गडी गमावलाय मात्र धावफलकावर सुंदर धावसंख्या आहे. फुल टॉस बॉल तोफा कबूल केला आणि चेतननी पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा दर्जेदार चौकार येतोय. कमॉन डी. आतापर्यंत आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 23. 1 गड्याच्या मोबदल्यात अमित जोगडे हा विकेट परतला. पहिला नवीन गोलंदाजी मार्ग आकाश सुतार. बघूया एक वेगवान गोलंदाज आहे विरजोली संघासाठी. तिसरं शतक हाताळण्यासाठी 2 शतकांमध्ये 23 धावा आल्या. पहिल्या शतकामध्ये 13 धावा. दुसऱ्या शतकामध्ये मला वाटतं 10 धावा आल्या. पल्लवेशने वापसी करून दिली. एक विकेट प्राप्त करून दिला आपल्या टीमला ज्याची गरज होती. अमित जोगडे आणि चेतन अजून देखील क्रीजवर उपलब्ध आहे. त्याचा देखील जर का सर्वाधिक धावसंख्या करावी लागेल तर चेतनला टिकावं लागेल. शेवटपर्यंत खेळी करावी लागेल आणि स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला अमित सुतार येतात बॉल अडवण्यासाठी. बॉलची फेकी झाली. स्वतः यष्टीरक्षक सुशांत नागती बॉल पकडून आणि या बॉलवर धाव मिळतील. रिव्ह्यू फेअर डिलिव्हरी. पहिल्यावर बॉलवर धावा आल्या. एक धावफलकावर धावा लागल्या 24 ऑन बोर्ड टीम पांगलोली. 1 गड्याच्या मोबदल्यात असेल आकाश सुतार यांचा नेक्स्ट बॉल असेल. समोर असेल चेतन ज्याने खूप आक्रमण केले अगोदरच्या ओव्हर मध्ये. आणि आता बॉलला उडवला. बॉल हवेमध्ये आहे. स्वतः सुमित येतोय बॉलवर मात्र 1 बाउन्स
क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला बॉल आणि या बॉलवर तत्वर धावा झाल्या तर 2 धाव फलकावर धावा लागल्या. तिसरं शतक चालू असताना 26 ऑन बोर्ड. 26 धावा लागलेल्या आतापर्यंत. कितींची टार्गेटवर फायटिंग स्कोर किती ठेवल बिरजोली संघासमोर पांगलोली संघ बघूया. आणि बॉल गुडलेन वरून काय बॉलने उचली घेतली आणि बॉल जातोय निर्धाव स्वरूपाची फेर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आकाश सुतारकडून. जशी पल्लवीशने सुरुवात केली तशीच आकाशने सुद्धा सुरुवात करून दिली आपल्या टीम्सला. आणि आता पुन्हा सरळ दिशेला मारलेला बॉल. लॉंगाचा फिल्डर येतोय आणि बॉलची फेकी सुद्धा करतो. या बॉलवर 1 धाव. धावफलकावर धावा लागल्या तर 27 धावा लागलेल्या आहेत. आकाश सुतार सुंदर गोलंदाजी आपल्या टीम साठी करतोय. पुन्हा हा बॉल सुद्धा निर्धाव येतोय. पंचांनी कोणताही इशारा दिला नाही आणि या बॉलवर एकही धाव सुद्धा नाही. 27 धावा. तिसरं शतक चालू असताना 4 शतकांचा सामना. आणि हा सुद्धा मला वाटते डॉट बॉल येतोय. बंटी चांदगावकर यांचं स्वागत करतील राजू आगमारे. चौथं शतक टाकण्यासाठी बिरदोली संघाकडून आलाय तो म्हणजे सुमित धुमाल. बघूया पांगलोली संघ एक शेवटचं शतक डेथोर टाकण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे सुमित धुमाल. समोर असेल सलामीला आलेला चेतन अजून देखील क्रीसवर उपलब्ध. सेट झालाय तो पूर्ण. पिचचा अंदाज आलाय त्याला. सुमित धुमाल चौथा गोलंदाज बिरदोली संघाकडून पाहायला मिळतोय. आणि हा यॉर्कर पहिलाच बॉल ब्लॉक मध्ये टाकला. काही समजला नाही चेतन याला. जशी डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी जसप्रीत बुमराह करतो त्याच पद्धतीची गोलंदाजी सुमित कडून आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल यॉर्कर. आणि हा बॉल गेला मिड विकेटला. स्वतः आम्ही सुतार फेकी करतील आणि रणसोफर विकेट मिळेल नाही मिळणार कारण की बॉल सुटलेल्या हातातून सुमित यांच्या. मात्र 1 धाव पूर्ण होईल. या 1 धावेने धावफलकावर धाव लागतील 28. चौथं शतक चालू आहे. अक्षयाला मोठा प्रहार करावा लागेल आपल्या टीम साठी. एक सन्मानजनक स्कोर करायचा असेल तर 40 to 45 तरी करावे लागतील. आणि आता डीप कव्हरचा क्षेत्ररक्षण येतोय आणि बॉलची फेकी करतो. या बॉलवर सुद्धा 1 धाव अक्षयाने घेतली. धावफलकावर धावा लागल्या तर 29. चौथं शतक हाणामारीचं शतक आहे. त्याच्यामध्ये षटकार चौकार येणं गरजेचं आहे. तिथे सिंगल येताना पाहायला मिळते मला. आणि या बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता चेतन याचा. मात्र लेग बाय स्वरूपात ही 1 धाव. धावफलकावर धावा लागतील 30. चौथ्या शतकातील काही चेंडू शिल्लक असतील. सुंदर गोलंदाजी आकाशने सुद्धा केली आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सुमित कडून पाहायला मिळाली. पहिल्या 2 शतकामध्ये थोड्या धावा जास्त आल्या. आणि आता पुन्हा मधी टाकलेला बॉल त्याला फेकलाय मिड विकेटला. आणि या बॉलवर धावा जमा झाल्यात 1. जिथे षटकार चौकार मारायचे होते पांगलोली संघाला तिथे धावा येतात सिंगल डबल. 31 धावा. आणि पुन्हा बॉल हाईट थोडी कमी खाली राहिली आणि ही 1 धाव. लेग बाईच्या स्वरूपात ही 1 धाव. आणि मला वाटतं 4 शतकांच्या अखेर 32 धावा झालेल्या आहेत बोर्डवर. आणि कराव्या लागतील येणाऱ्या 24 बॉल मध्ये 33 धावा कराव्या लागतील 24 बॉल मध्ये बिरजोली संघाला. एक छोटंसं आव्हान आहे. मात्र छोटंसं आव्हान कठीण जातं. रन बॉल जर मॅच असली तर ओव्हर टू प्रथमेश सर. सौरभ भोईर यांचा सत्कार करतील सागर बोबड यांना विनंती असेल. सौरभ भोईर यांचा सत्कार सागर बोबड हे करतील. चला
लगेच मॅच अजून एक मॅच आहे. उसर आणि दिशा अकॅडमी वर्से या दोन संघाच्या संघटनेकडे विनंती असेल, आपली तिसरी मॅच आहे. उसर आणि दिशा अकॅडमी वर्से दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, आपली नाणेफेकी करून घ्यायची आहे. प्रत्येक टीम्सला मी सांगू इच्छितो की फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपली नाणेफेकी होईल, तर फर्स्ट इनिंग झाल्यानंतर यायचंय समालोचन कक्षासमोर. महेश पाटील यांचे स्वागत समीर भोले करतील. ओव्हर टू प्रथमेश सर. तर समीर दादांचं स्वागत आपण करूया. आपला मुख्य अतिथी मंचावरती आपण स्वागत आणि सन्मान आलेल्या पाहुण्यांचा पार पाडतोय. समीर दादांचं स्वागत आणि सन्मान पाहतोय. माय शुभदा शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम देऊन या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान पूर्ण करतो. धन्यवाद दादा. तर ऑनगोइंग मॅचकडे आपण लगेच जाणार आहोत. 4 षटकांच्या मॅच मध्ये 33 धावांचं मापक लक्ष घेऊन विरसोली संघ मैदानाचा आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमजी मस्के यांचं स्वागत आपण करणार आहोत. रोहित शिंदे यांना विनंती करणार आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान आपण करायचा आहे. नेक्स्ट मॅच दिशा अकॅडमी वर्से बनाम उसर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. उसर बनाम दिशा अकॅडमी वर्से दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. सर फिल्डिंग लावून घ्या विनंती आहे प्लीज. मित्रांनो आपल्याला जवळपास 14 ते 15 मॅचेस कव्हर करायचे. 4 षटकांचे सामने पूर्ण झाले पाहिजे. त्यामुळे सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य आपलं सर्वांचं महत्त्वाचं असेल. वेलकम अप्पा मात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं मॅच आहे त्यांची. नेक्स्ट मॅच मध्ये ते देखील इन ऍक्शन असतील. तेजस नरे काही ड्रेस किट मध्ये दिसत नाहीये. मला तर वाटतं असताना सामना खेळायचा नाहीये. अंतिम सामना त्यांचा आहे. नंतर आपण पाहिलं तर रात्रीच्या सत्रामध्ये राजू वाघमारे विरुद्ध रोहित शिंदे महत्त्वाची लढत असेल. तसं नसेल रोहित शिंदे राजू वाघमारेच्या विरोधामध्ये खेळेल. चांगली लढत होईल त्यामध्ये, ते मात्र शंका नाही आहे. सुरुवात कशी झाली आपण पाहतोय. खरं तर विकेटच्या स्वरूपामध्ये सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 वरती बाद होत असताना फलंदाज अमित नवीन फलंदाज सुशांत नागती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वेळ जास्त घेऊ नका विनंती आहे. सेलिब्रेशन कोणत्या प्रकारचे करू नका बघा विकेट गेल्याच्या नंतर, कारण आपल्याला लवकर मॅचेस सगळं कव्हर करायच्यात. ऑनसाइड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 33 धावांचं जे मापक लक्ष आहे ना, आता ते देखील मोठं वाटू लागेल. कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना तर विकेट देखील गेली आहे.
म्हणजे दुसरा धक्का लागला आपण पाहतोय 0 या धावसंख्येवर जबरदस्त गोलंदाजीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज अमित जोगडेच्या वतीनं पहिले अमित नागतीला बाद केलं आणि आता नंबर लागला तो तिसऱ्या क्रमांकावर आला होता फलंदाज सुशांत नागटीचा देखील नवीन फलंदाज रुद्राक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस देखील समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत धावसंख्या मिळणार ती फक्त आणि फक्त 1 आणि 1 धावेच्या मदतीनं टीमची टोटल सध्या पुढे सरसावत असताना स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर आता स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल 1 वर पहिली धाव फलकावरती अंकित होत असताना आपण पाहत आहोत यावेळेस हलक्या हाताने वळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे हलकीशी अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली पण पंचांवर कोणत्या प्रकारचा त्याचा इम्पॅक्ट पडलेला नाहीये फक्त आणि फक्त आपण पाहतो धावसंख्या धावपटलावरती आता 1-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न व्हेरी गुड लाईन चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पण अखेर बराच काळ वाट पाहिल्यानंतर मात्र हा मोठा फटका या सत्रातला आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो चेतन कदम आता दुसरा गोलंदाजाचा वापर केला जातो खरं तर चेतन कदमला आपण पाहणार आहोत आता गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिला आपण पाहिला जिथे 4 धावा आल्या धावसंख्या फक्त 5 आहे पहिल्या ओव्हर नंतर ओके 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त काळजी घ्या की कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आपण खर्च करत नाही आहोत परत यार ट्रॅक वरती चेतन हा ट्रॅकर होता ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत आणि दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला धावसंख्या अंकित केली गेली ती सिंगल 1 च्या मदतीने धावसंख्या 6 वर 6 रन्स ऑन द बोर्ड 6 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील पुढचा बॉल फिल्डिंग जरूर बदला पण फक्त लक्षात आहे की वेळ आपला कमी खर्च झाला पाहिजे कारण 15 मॅचेस आपल्याला आज कव्हर करायच्यात
अभ्यास केला पाहतो विकेट कीपर कडनं थोडीशी मिस्टेक झाली चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतो आणि असाच खेळ जर सुरू राहिला ना तर विजय थोडं कठीण होऊन जाईल कारण लो स्कोरिंग मॅच आहे खरं तर लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय शेवटच्या चरणापर्यंत रंगील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तीन चेंडू मध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर एकच धाव खर्च केली लो स्कोरिंग मॅच आता मात्र हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला पाहायला मिळते उडवला हवे चित्ररक्षक चेंडू खाली पोहोचलेत आणि विकेटचा पतन होत असताना आपण पाहतोय तू चल में आया तर या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी तसे आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज आपण पाहतो षटक दुसरं चेतन कदमला न्यू बॅटर पल्लवेश मैदानाचा आतमध्ये दाखल होतोय. कठीण आहे आता प्रत्येक बॉल नंतर मॅचचं इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा ट्रॅकर होता पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने खेळून काढण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाहीये विकेट कीपर हातामध्ये डॉट सदाच्या घडीला असं पाहिलं ना तर चित्र असं दिसेल की जणू काय सराव सत्र सुरू आहे. एका बाजूने गोलंदाज गोलंदाजी करतो दुसऱ्या बाजूने विकेट कीपर फक्त चेंडू कलेक्ट करतो असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल सॉफ्टवेअरने खेळून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लावड आपली आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव पडला नाही. पंचांनी सांगितलं की लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती आता एकंदरीत षटक क्रमांक दुसरं पूर्ण 2 षटकानंतर 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 33 टार्गेट होतं 7 झालेल्या त्यामुळे आता इक्वेशन आपण पाहणार आहोत 12 बॉल मध्ये 26 करायचा 12 चेंडू 26 धावा. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो 3ऱ्या षटकामध्ये फुल टॉस होता फुल टॉस बॉलचा समाचार घेतला आणि फुल टोल वसूल केलाय मिड विकेटच्या बाहेर हा येतो हाय अँड हँडसम सिक्सर. सध्याच्या घडीला जर आपण पाहिले तर मोठा फटका आलायचा मोठ्या फटक्याची नितांत गरज होती तो मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिस टायमिंग बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल दूर राहिले फिल्डर आणि पुन्हा एकदा धावसंख्या घेण्याचा प्रयत्न सफल देखील ठरलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या आपण पाहतो बघता बघता 2 पूर्ण केल्या दोन्ही धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 10 बॉल मध्ये 18 बनवायच्यात 10 बॉल 18चं समीकरण. पुढचा चेंडू वेगवान आफ्राकर पुन्हा एकदा बीट केले चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नितीन देखील चांगल्या गोलंदाजीचं स्वरूप इतकं महत्वाचं होतं आणि खऱ्या अर्थानं आता आपण पाहतोय कमबॅक केला त्याने पहिल्या 3 बॉल मध्ये 8
खर्च केलात. पहिल्या 2 बॉल मध्ये त्याने 8 खर्च केले होते. त्यानंतरचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर पल्लवेश धुमाळला आपण पाहतोय. फटका हा देखील मिस टायमिंग पुन्हा हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक पुन्हा पोहोचत नाहीयेत. आज पल्लवेश जणू काही नशिबाची साथ घेऊनच सोबत आलाय. सातत्याने त्याचे विकेट घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सुरू आहे पण विकेट काही त्याला मिळत नाहीये. आणि 8 बॉल शिल्लक आहे. त्याने 8 बॉल मध्ये आता करायचा 16 धावा. 8 बॉल 16चं एक वेशन नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8-16चं समीकरण असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज दिशेपासून भरकटला जातो. पंचाचा इशारा अवांतर धावेस आपल्याला पाहायला मिळेल. आणि या अवांतर धावाने धावसंख्यात 18 वरती येणारे 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये आपण पाहतोय आता पुन्हा एकदा विरजोली संघाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. जो आपण पाहिलं तर पकड प्रथमतः पांगळोली संघाने मजबूत बनवली होती आपली पकड या मॅच मध्ये. पण त्यानंतर मात्र जे काही षटकार आलाय त्यानंतर आपण पाहतोय जसा पल्लवेश आला त्याने धावफलकाचं स्वरूप बदललं. खोलात टाकला गेलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल दबाव वाढवेल आणि वाढलेल्या दबावामध्ये मात्र तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं थोडं कठीण होऊन जाईल. जो डॉट बॉल आला ना त्याने इक्वेशन पूर्णपणे बदललं. आता चेंडू शिल्लक असतील ते आता या मॅच मध्ये आपण पाहतोय ते 7 आणि 7 मध्ये करायचा 15. 7 मध्ये 15. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न नाका जवळून गेलाय. टेनिस बॉलचा सुगंध दरवळला असेल. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आला डॉट. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची एसटीचे. कारण पहिल्या 18 बॉल मध्ये धावा संख्या बनल्या नाहीयेत. पुढच्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 15 करायच्यात. वेळ घेऊ नका विनंती आहे. चला स्पीडअप करा थोडं. बी फास्ट. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप मध्ये स्वीपर कव्हर आपल्याला पाहायला मिळेल. आता डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन थोडा वाईड घेतलाय. डीप मध्ये स्क्वेअरिश मिड विकेट तैनात करण्यात आला. स्क्वेअर लेगला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. परत यार पुढचा बॉल. फटका मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये स्वतः गोलंदाज पुढे आलाय. झेल टिपला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. 4था धक्का. श्री दावीर उसर बनाम दिशा अकॅडमी वर्से हा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज प्रेम आल्या मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 15चं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या या मॅच मधले हे इक्वेशन असेल. 5 बॉल 15 धावा. बदलतं समीकरण आहे. त्या बदलत्या समीकरणाला अनुसरून खेळ देखील तुम्हाला तसा बदलावा लागेल.
मोठे फटके खेळावे लागतील. एका दुक्का सिंगल डबल ने काम चालणार नाहीये. आता बॉलला हवाई यात्रेवर पाठवण्याची वेळ आलेली आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, षटक चौथा मनोज. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण पाहिलं 15ची गरज असताना आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, धारदार गोलंदाजी. 4 बॉल 15ची गरज. सुमित नवीन फलंदाज सज्ज होतो मैदानाच्या आतमध्ये आणि 4 बॉल 15ची गरज आहे. त्यामुळे मॅच इक्वेशन जर पाहिलं ना तर 2 मोठ्या फटक्यांवरती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 मोठे फटके जर आले तर विरझोली संघ करेल कमबॅक. पण 2 ते 2 चेंडू जरी चांगले ना, 3 नाही, 2 चेंडू जरी चांगले नाही तरी देखील पांगोली संघाचा या मॅच वरती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. फटका हा देखील मिस टायमिंग. पुन्हा फिल्डर चेंडू खाली सच करतायत आणि ते विकेट हॅट्रिक संपादित होत असताना आपण पाहतोय या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक मिळवली आहे ती गोलंदाज मनोजनं. फलंदाज बाद. गरजेचं मनोजला तेव्हा जाऊन कुठे मॅच वर पकड मजबूत होईल. पण इथे आता जर मोठा फटका आला नाही ना तर विरझोली संघाला ही मॅच देखील विसरावी लागेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान 30 तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मनोज सावंतने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, गती आणि प्रचंड गती त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. 2 बॉल 15ची गरज. 2 इनफिल्डच्या डोक्यावरनं फटका. एक चेंडू 11ची गरज. 1-11. रिव्ह्यू घेतला पंचा. बीवर वेस्ट आहे. वेस्ट आहे कमरेच्या वर चेंडू आहे का पाहिलं जाईल आता. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि नक्कीच एकंदरीत आपण पाहतोय श्री स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेटची रजनी स्पर्धा आणि या रजनी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमचे काही महिला वर्ग देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आमचा मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सामना संपला. मॅच पुणे सामना जिंकलाय तो अवघ्या 4 धावांनी पांगलोली संघाने. व्हेरी वेल प्ले टीम पांगलोली. अभिनंदन. लगेच वळणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या महिला नक्कीच इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की आपण आमचा मुख्य अतिथी मंचावर या. आपलं स्वागत आहे.